नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आज नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एकदम बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। लोकेशन पर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला कॉम्प्लेक्स बद्दल थोडीशी माहिती देतो, नंतर आपण फ्लॅट पाहणारच आहोत। मित्रांनो, आज आपण जातोय बदलापूर वेस्ट मधील सोनिवली परिसरामध्ये, जो की बदलापूर वेस्ट स्टेशन पासून तुम्हाला एक 5 ते 7 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सला पाहायला मिळतोय। इकडे खूप चांगले टॉवर्स झालेत, कारण भविष्य काळामध्ये मित्रांनो इथे खूप चांगली डेव्हलपमेंट होणार आहे आणि आता सुद्धा चालू आहे, कारण आपल्या कॉम्प्लेक्सच्या बाजूला पेट्रोल पंप वगैरे झालेला आहे। त्याचबरोबर मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे जो गेलेला आहे तो मित्रांनो या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूनेच गेलेला आहे। इथून तुम्हाला मधून रस्ता सुद्धा पाहायला मिळणार आहे, त्यामुळे भविष्यात तुमचा खूप चांगला फायदा होऊ शकतो। आता जो तुमच्यासाठी जो 1 BHK मी घेऊन आलेला आहे त्याची प्राइस मित्रांनो 22 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह असणार आहे। याच्यामध्ये रजिस्ट्रेशनचा खर्च वगैरे सगळंच असणार आहे। आपण लगेच लोकेशन कडे पोहोचूयात आणि त्यानंतर फ्लॅट कसा आहे हे पाहूयात। या मित्रांनो लगेच लोकेशनला जाऊनच भेटूया। मित्रांनो, बदलापूर शहरापासून एक 10 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर जर तुम्हाला 1 BHK खरेदी करायचा असेल, ते पण बजेट फ्रेंडली प्राइसमध्ये, तर आज तुमच्यासाठी गोल्डन व्हॅली या कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे। इकडे मित्रांनो तुम्ही जर पाहायला गेलात तर तुम्हाला इथे एक ग्रँड एंट्री अशी पाहायला मिळते। हा बाहेरचा परिसर थोडा समजून सांगतो। या बाजूला सुद्धा आपली 2 विंग असणार आहेत, ए आणि बी विंग या बाजूला असणार आहे, ज्या 4 माळ्याच्या आहेत तिकडे आपण 1 BHK फ्लॅट्स विकलेले आहेत, आणि या बाजूला 7 माळ्याची बिल्डिंग, त्याचबरोबर काही 11 माळ्याच्या बिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतात। कॉम्प्लेक्समध्ये ज्यावेळेस एंट्री करणार ना त्यावेळेस सुंदर असा तुम्हाला एरिया इकडे पाहायला मिळेल। समोर इथे क्लब हाऊस वगैरे आहे। बेसिक ॲम्युनिटीज ज्या असायला पाहिजे त्या सर्वच ॲम्युनिटीज तुम्हाला या कॉम्प्लेक्समध्ये पाहायला मिळतात। पुढे जाऊन सुद्धा काही एरिया तुम्हाला दाखवणार आहे, त्याआधी इथला परिसर व्यवस्थित पाहून घ्या। त्याच्याबद्दल माहिती सुरुवातीला थोडीशी दिलीच होती, त्याचबरोबर आता कॉम्प्लेक्सबद्दल थोडीशी माहिती देतो। आता हा जो कॉम्प्लेक्स तुम्ही व्यवस्थित मित्रांनो इकडे पाहायला गेलात ना, एकदम नीट आणि क्लीन हा कॉम्प्लेक्स आहे। इकडे बघू शकता लहान पोरं वगैरे किती भरपूर लोक इकडे राहिलेले आहेत। सगळा जो क्राऊड आहे पूर्ण सगळा मुंबईचा क्राऊड आहे मित्रांनो। बजेट फ्रेंडली प्राइसमध्ये बदलापूरमध्ये 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट्स आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे इथे खूप लोक फ्लॅट्स विकत घेत असतात। आता या ठिकाणी सगळे जे टॉवर्स आहेत तुम्ही पाहायला गेलात ना, तर या बाजूला काही 9 किंवा 10 माळ्याच्या बिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतात, इकडे 7 माळ्याच्या बिल्डिंग आहेत। मधोमध तुम्हाला इकडे लहान पोरांना खेळण्यासाठी वगैरे इथे भरपूर तुम्हाला जागा पाहायला मिळते। खाली बिल्डिंगचा जो स्पेस आहे इथे खाली तुम्हाला पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा इकडे पाहायला मिळते। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलो तो दुसऱ्या माळ्यावरती आहे। मे बी तुम्ही आपल्या चॅनलचे जे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, या बिल्डिंगमध्ये 7व्या माळ्यावरती सुद्धा एक फ्लॅट होता, तो आपण सोल्ड आउट केलेला आहे। त्यामुळे बऱ्याच जणांचे कमेंट होते की अजून आम्हाला या बजेट फ्रेंडली प्राइसमध्ये 1 BHK फ्लॅट्स उपलब्ध असतील तर प्लीज दाखवा। तर आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे दुसऱ्या माळ्यावरती फ्लॅट असणार आहे मित्रांनो। लॉबी परिसर दाखवून देतो, त्यानंतर लगेच ॲक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी आपण दुसऱ्या माळ्यावरती जाणार आहोत। सो व्हिडिओ थांब ना। सो मित्रांनो, पोरं इथे खूप गडबड करतायत। हा लॉबी परिसर तुम्ही इकडे पाहू शकता, एकदम नीट आणि क्लीन लॉबी परिसर आहे। इकडे सिटिंग बसण्यासाठी वगैरे इथे मित्रांनो तुम्हाला जागा पाहू शकता तुम्ही, आणि लिफ्ट वगैरे कुठे दाखवतो, त्यानंतर लगेच फ्लॅट पाहण्यासाठी आपण पुढे जाऊ। इथे मित्रांनो तुम्हाला लिफ्ट एरिया पाहायला मित्रांनो बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर तुम्ही आता पाहिलेलंच आहे। आता फ्लॅट पाहण्यासाठी आपण रूममध्ये जाऊयात। त्याआधी कॉरिडॉर परिसर तुम्ही जर पाहायला गेलात तर प्रत्येक फ्लोअरवरती तुम्हाला इकडे 10 रूम पाहायला मिळतात आणि 2 लिफ्ट तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहेत। चला तर लगेच आपण फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही इकडे पाहणार तर एक मोठ्या साईजचा तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। याची साईज वगैरे सांगतो, त्याआधी फ्लॅटमध्ये काय काय काम केलं ते इथूनच तुम्हाला पहिले दाखवून देतो। आता सगळ्यात आधी वरच्या बाजूला पाहणार तर नेहमीप्रमाणे आपण फॉल सिलिंग करून दिलेले आहे, त्याच्यामध्ये लाईट्स लावलेले आहेत, 2 नवीन पंखे लावलेत, एक झुमरसुद्धा समोर इकडे तुम्हाला लावून दिलेले आहे, आणि फॉल सिलिंगमध्ये एक प्रोफाईल लाईटसुद्धा आपण लावून दिलेली आहे। या लिव्हिंग रूममध्ये मित्रांनो तुम्ही इकडे जर पाहायला गेलात तर लगभग 7 फुटाची तुम्हाला बाल्कनी किंवा तुम्ही टेरेस म्हणू शकता इथे तुम्हाला पाहायला मिळतोय। बाकी आपण इकडे तुम्हाला सेफ्टी ग्रिलसुद्धा लावून दिलेले आहेत। इकडून जर तुम्ही पाहायला गेलात तर बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर तुम्हाला इथून पाहायला मिळतो, जसं की तुम्ही या सीनमध्ये पाहू शकता। एकदम नीट आणि क्लीन बिल्डिंग तुम्हाला या फ्लॅटमध्ये पाहायला मिळते। ही बघा, ही आपली बाल्कनी। बाल्कनीमधून ज्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा लिव्हिंग रूमकडे जाणार त्यावेळेस साईज सांगतो 14x10 अशी या लिव्हिंग रूमची तुम्हाला साईज पाहायला मिळणार आहे। लगेच पुढे जाऊयात, कारण तुमचा टाईम खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट करेल, आपल्या चॅनलच्या व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बाकी विसरू नका। हे बघा, हे आपलं किचनमध्ये किचन ट्रॉलीज वगैरे लावलेले आहेत। इकडे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म पाहायला मिळेल। ट्रॉलीज ज्या आहेत त्या नवीनच लावलेल्या तुम्ही पाहू शकता, ह्यूज फ्लॅट नाही आहे मित्रांनो। या किचनमध्ये सुद्धा तुम्हाला लगभग 1 ते 1.5 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। इथे सुद्धा ग्रिल वगैरे लावलेले आहेत। हे बघा, सो हे आपलं किचन। ट्रान्सपरन्सी म्हणून मित्रांनो तुम्हाला काय दाखवू शकतो मी, इथे हे मेंटेनन्स बिल आपण इकडे ठेवलेलं आहे। इकडे मेंटेनन्स जे आहे 1200 रुपये पर मंथ आहे, मे बी दिसत नसेल पण 1200 रुपये पर मंथ तुम्हाला इकडे मेंटेनन्स पाहायला मिळणार आहे। पुढे जाऊयात लगेच। पुढे आल्यानंतर राईट साईडला आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळेल।
बाथरूमच्या वरतीच पाण्याची टाकी लावलेली आहे आणि बाथरूमच्या अपोजिट सगळ्यात आधी तर इकडे तुम्हाला बेसिंगची प्लेसमेंट पाहायला मिळेल आणि इकडे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळेल आणि याच्याच बाजूला असणारा बेडरूम पाहण्यासाठी लगेच आपण पुढे जाऊयात. हे बघा मित्रांनो, हे आपलं बेडरूम आहे. चांगली साईज आहे याची, 10 बाय 10 साईज आहे बेडरूमची. बेडरूममध्ये सुद्धा मित्रांनो इथे तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. हे बघा, इथून पाहून घेऊयात. हा दरवाजा जो आहे हा आतल्या बाजूला ओपन होतो मित्रांनो. तर तिकडून आपण आलो होतो, तिकडे समोर आपला लिव्हिंग रूम होता. या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर मित्रांनो प्राईस वगैरे मी तुम्हाला सांगणारच आहे. हे बघा, हा आपला लिव्हिंग रूम. पुन्हा एकदा त्या एंडिंगने आपण व्यवस्थित पाहून घेऊयात. त्यानंतर फ्लॅटला खरेदी करण्यासाठी होम लोन वगैरे किती करता येईल, तुमची एलिजिबिलिटी किती असायला पाहिजे याच्याबद्दल माहिती घेऊयात. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि जर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. या फ्लॅटला खरेदी करायचा असेल तर 22 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट किती असायला पाहिजे? मित्रांनो 22 लाख रुपये याची फायनल ऑल इन्क्लुडिंग प्राइस आहे, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनचा खर्च असणार आहे. आणि जर या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण तुमच्याकडे 2 लाख रुपये तरी असायला पाहिजेत. जर तुम्हाला सॅलरी 30-32 हजार रुपये असेल तर, ते पण प्रायव्हेट कंपनीमध्ये तुम्ही जर काम करत असाल तर. बाकी तुम्ही कुठलाही बिझनेस करतायत तर 3 वर्षाची ITR तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. गुमास्ता लायसन, त्याचबरोबर उद्यम आधार वगैरे, म्हणजे जेणेकरून तुम्ही जो बिझनेस करताय त्याचं काहीतरी प्रूफ पाहिजे. आणि हे सगळे जे तुमचे स्टेटमेंट आहेत त्या बँक स्टेटमेंटमध्ये दिसल्या पाहिजे तुम्ही किती काम करताय, किती पैसे कमवताय. साधारण तुम्हाला जर 22 लाखाचं किंवा 20 लाखाचं लोन घ्यायचं म्हटलं तर तुमचा जो मंथली इन्कम आहे, म्हणजे तुम्ही बिझनेस करत असाल तर साधारण 40 हजारापर्यंत तुमचा बिझनेस असायला पाहिजे. सॅलरी पर्सन आहात तर 30-32 हजार रुपये सॅलरी असेल तरी चालेल. 2 लाख रुपये तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी असतील तर नक्कीच माहिती तुम्हाला कळली असेलच. काही जर राहिला असेल तर मला कॉल करा. स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. डिस्क्रिप्शनमध्ये प्रोजेक्टची बरीचशी माहिती दिली, तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता. सेमी फर्निश फ्लॅट होता. बाकी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे थांबूयात. भेटूयात अशाच एखाद्या आता नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.